हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 4 हा स्टार्ट करत आहोत फार्माकोलॉजी सेमेस्टर 4चा, ज्यामध्ये आपला फर्स्ट पार्ट दॅट इज द ए, ज्यामध्ये न्यूरो ह्युमोरल ट्रान्समिशन आणि न्यूरो ट्रान्समीटर आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत. सी गाईज, आपण प्रत्येक लेक्चरमध्ये आपल्या सिलेबसमध्ये जे ABCD असे वेगवेगळे पोर्शन दिले आहे त्या पोर्शनला आपण डिस्कशन करत आहोत आणि प्रत्येक लेक्चर हे स्पेसिफिक त्या पर्टिक्युलर पॉईंटबद्दल कम्प्लिटली रिलेटेड असणार आहे आणि नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. सो गाईज, युनिट नंबर 4वरती आपला आजचा जो ए पार्ट आहे तो आपण कम्प्लिटली डिस्कशन करणार आहोत, कारण हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झामिनेशनचा हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आणि एक्झामिनरचा सो कॉल्ड फेवरेट टॉपिक आहे, ज्यामध्ये क्वेश्चन हा वारंवार विचारला जातो. युनिटचे स्टार्टिंग कुठले आहे तर ड्रग ॲक्टिंग ऑन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजे असे ड्रग जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट करत आहे त्या आपण डिस्कशन करत आहोत. सिलेबसच हा आपला अशा प्रकारे ऑर्गनाइज केला आहे की ड्रगला स्टडी करायचा अगोदर, डिसीजला स्टडी करायच्या अगोदर आपल्याला त्या सिस्टीमचं स्टडी करायचं आहे. ओके, सो बिफोर गोईंग टू द ड्रग्स ऑन ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम वी विल डिस्कस द सिस्टीम्स दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आपला हा जो काही पोर्शन आहे दॅट इज द ए पोर्शन आहे, यामध्ये आपल्याला हेच जे काही न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन आहे, न्यूरो ट्रान्समीटर आहे तेच डिस्कशन करणार आहोत. आधी बघूया की सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय. तर ऑलरेडी ज्यामध्ये आपला ब्रेन, स्पायनल कॉर्ड याचं जे काही न्यूरोनल रेग्युलेशन होतं, जे काही इम्पल्स रेग्युलेशन होतं ते झाले आपले सेंट्रल नर्वस सिस्टीम. ठीक आहे, जे काही न्यूरॉन्स एमर्ज आउट होत आहे, काही इन्फॉर्मेशन ब्रेन थ्रू येत आहे, काही इन्फॉर्मेशन ब्रेनला जात आहे, हे सगळं कोण रेग्युलेट करतं तर दॅट वन इज अवर सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमचे दोनच मेन इम्पॉर्टंट पोर्शन आहे दॅट इज द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सी, एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल एखादं सिग्नल बॉडी आहे, बॉडी थ्रू एखादी सिग्नल जर ब्रेन थ्रू जात असणार याला आपण सेन्सरी नर्व्स म्हणतो. ठीक आहे, अगेन ब्रेन काय करतो, ब्रेन त्यावरती प्रोसेस करतो. ही जी काही प्रोसेसिंगची स्टेप आहे ती झाल्यानंतर काय करतो, ब्रेन काही रिस्पॉन्स शो करतात, त्याला आपण मोटर इम्पल्सेस म्हणतो. ठीक आहे, किंवा मोटर न्यूरॉन्स मोटर रिस्पॉन्स म्हणतो. हे जे काही रिस्पॉन्स आहे सेन्सरी आणि मोटर हे कोण रेग्युलेट करतं तर हे रेग्युलेट करतं एक चेन ऑफ न्यूरॉन. लाईक मला सांगा, आता हा ब्रेन आहे, ठीक आहे, ह्या ब्रेन थ्रू हा ऑर्गन आहे, ह्या ऑर्गन पर्यंत काहीतरी सिग्नल पाठवायचा आहे, त्यासाठी रस्ता कुठला आहे, काहीतरी रस्ता लागणार आहे, तर रस्ता आहे आपले न्यूरॉन्सची चेन. ओके, आणि ह्या चेनला ठीक आहे रस्ता अवेलेबल आहे, बट जाण्यासाठी काहीतरी व्हेकल लागणार आहे, काहीतरी गाडी लागणार आहे, तर ते व्हेकल कुठले आहे तर दॅट वन इज आवर सम केमिकल, ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो. ठीक आहे, सो हे जे काही ट्रान्समिशन आहे या ट्रान्समिशनबद्दल आज आपल्याला डिस्कशन करणार आहे दॅट इज अवर न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन. अँड हे जे काही व्हेकल्स आहे, केमिकल्स आहे, म्हणजे ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हणतोय ते आपल्याला डिस्कशन करायचे. टोटल 5 असे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो यस गाईज, व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ही नॉलेज तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनमध्ये खूप जास्त मीन्स 10+ मार्क्स देऊ शकतात. ठीक आहे, आता बघूया. हे न्यूरो ट्रान्समीटर आहे, पर्टिक्युलर रिसेप्टारला जाऊन बाउंड होणार आहे. सो सेंट्रल नर्वस सिस्टीममधले आधी आपल्याला रिसेप्टार्स बघायचे आहे. तर सी, देर आर 2 टाईप्स ऑफ रिसेप्टार. एक आहे आयोनोट्रॉपिक रिसेप्टार, सेकंड आहे मेटाबोट्रॉपिक रिसेप्टार. आयोनोट्रॉपिक रिसेप्टार्स काय करतो तर हे लिगॅंड गेटेड आयन चॅनल्स असतात. मेटाबोट्रॉपिक रिसेप्टार्स कुठले आहे तर ते जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टार्स असणार आहे. आयोनोट्रॉपिक रिसेप्टार्समध्ये हे काय करतात तर डायरेक्टली आयन्स चॅनलला ओपन करतात. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे आयन्स असणार आहे त्यांना ओपन करायचं काम हे रिसेप्टार्स करतात. यामध्ये कुठले कुठले रिसेप्टार्स आहे तर एक आहे गाबा रिसेप्टार, जो गाबा न्यूरो ट्रान्समीटरला रेग्युलेट करतो. स्पेशली हा काय करतो तर हा कॅल्शियमला इन्फ्लक्स करायचं काम करतो, म्हणजे इनिबिशन शो करतो. सेकंड रिसेप्टार यामध्ये असतो NMDA म्हणजे एन मेथिल डी ॲस्पिरेट. हा काय करतो तर यामध्ये ग्लुटामाइन न्यूरोट्रान्समीटर जाऊन बाउंड होतो. ठीक आहे, या सगळ्या न्यूरोट्रान्समीटरबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. डोंट यू वरी, फक्त आपल्याला बघायचं आहे की या कॅटेगरीमध्ये म्हणजेच आयनोट्रॉपिकमध्ये कुठले कुठले रिसेप्टार आहे. ग्लुटामाइट अल्वेट एक एक्सायटेशन शो करतो आणि अल्वेज हा सोडियम आणि कॅल्शियम इन्फ्लक्स करतो. देन थर्ड वन आहे निकोटिनिक रिसेप्टार, जो ACH रेग्युलेट करतो. मेटाबोट्रॉपिक रिसेप्टार्समध्ये काय आहे तर हे जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टर आहे किंवा जी प्रोटीन कपल्ड
ह्युमरल रिसेप्टर जे तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही म्हणू शकता. हे काय करतात तर यामध्ये कुठले कुठले रिसेप्टर्स आहे, एक आहे गाबा ए, डोपामाइन, सिरोटोनिन आणि मस्कॅरेनिक. हे 4 असे रिसेप्टर्स आहे जे या कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे. सो ह्या रिसेप्टर्स थ्रू जे काही न्यूरोनल ट्रान्समिशन होतं त्याला आपण न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन म्हणतो. ह्या न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशनबद्दल बघूया. तर सी गाईज, आपल्याला माहिती की ही चेन आहे, ह्या चेन थ्रू म्हणजे न्यूरॉनच्या चेन थ्रू जे काही इम्पल्सेस आहे ते ट्रान्समिट होतात. आता हे जे काही गॅप आहे ह्या गॅपला आपण काय म्हणतो, त्याला आपण गँग्लिऑन म्हणतो किंवा याचा सेकंड वर्ड आहे सायनॅप्ट. तर ही जी काही पोर्शन आहे म्हणजे हे जे इथनं काय जे काही ट्रान्समिशन होतं ती झाली आपली न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन. ह्या ट्रान्समिशनबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर सी गाईज, याला थोडं झूम आउट करून बघूया. हा झाला आपला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे. ही झाली आपली गॅप ज्याला आपण सायनॅप्ट म्हणतो आणि इथे असतो आपला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे. ही जी पोर्शन आहे गँग्लिऑन किंवा सायनॅप्ट म्हणतो. तर इथे जे काही ट्रान्समिशन होतं त्याला सिम्पल वर्डमध्ये न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन होतं. याचे वेरियस असे म्हणजेच काय, सेम पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये जे 6 स्टेज होते तेच स्टेज इथे असणार आहे. फर्स्ट स्टेज कुठली होती तिथे, फर्स्ट होती सिंथेसिस. सो इथे सुद्धा आपले न्यूरो ट्रान्समीटर जे 5 न्यूरो ट्रान्समीटर आहे यांचं सिंथेसिस आहे. सी, प्रत्येक न्यूरो ट्रान्समीटरचे सिंथेसिस होण्याची प्रोसिजर वेगळी असणार आहे. लाईक गाबा सिंथेसाइज होतो ग्लुटामेटपासून, डोपामाइन सिंथेसाइज होतो टायरोसिन. मला सांगा टायरोसिनपासून कुठले कुठले न्यूरो ट्रान्समीटर सिंथेसाइज्ड होतं हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे. टायरोसिनपासून नॉर ॲड्रेनालिन आणि डोपामाइन सिंथेसाइज्ड होतो. ठीक आहे. सो इथे काय होणार की वेगवेगळे न्यूरो ट्रान्समीटर सिंथेसाइज्ड होणार. पहिली स्टेप कुठली आहे तर दॅट वन इज अ सिंथेसिस. फॉर एक्झाम्पल हा आपला गाबा आहे, हा झाला गाबा जो ग्लुटामेटपासून सिंथेसाइज्ड होतो आणि याला कन्सिडर करूया आपण फॉर एक्झाम्पल दॅट वन इज अ डोपामाइन जो टायरोसिनपासून होतो. ठीक आहे. दॅट वन इज अ डोपामाइन. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप कुठली आहे तर सेकंड स्टेप आहे स्टोरेज. कुठलाही सिंथेसिस झाला तर त्याला कुठेतरी स्टोअर करावं लागणार. सो देअर इज अ प्रेझन्स ऑफ सम वेसिकल जे सॅकलाइट स्ट्रक्चर आहे. हे न्यूरो ट्रान्समीटर काय करणार की इथे येऊन स्टोर्ड होणार. ठीक आहे. कशासाठी की जेव्हा याची गरज लागणार तेव्हा ते इथनं रिलीज होणार. सो इथे स्टोर्ड होता. ही झाली आपली सेकंड स्टेप. दॅट वन इज अ स्टोरेज. ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड स्टेज कुठली आहे तर थर्ड वन आहे इम्पल्सेस मिळाली आहे. फॉर एक्झाम्पल एखादं इथनं ब्रेनपासून इम्पल्सेस आहे जी ऑर्गनपर्यंत जायची आहे. इम्पल्सेस जनरेट झाली, ती आली तर तिथे काय होणार की देअर इज अ इन्फ्लक्स ऑफ सम कॅल्शियम आयन्स. कॅल्शियम आयन काय होणार सेलच्या आतमध्ये जाणार आणि त्यामुळं काय ते की काही स्टिम्युलेशन होणार आणि हे जे काही सॅक लाईक स्ट्रक्चर आहे ते ओपन होणार. ओपन झाल्यामुळं काय होणार की रिस्पेक्टिव्ह न्यूरो ट्रान्समीटर हे रिलीज होणार. ठीक आहे. सो फर्स्ट झाली सिंथेसिस, सेकंड झाली स्टोरेज आणि थर्ड वन आहे रिलीज ऑफ अवर न्यूरो ट्रान्समीटर. रिलीज झाल्यानंतर काय करतं हे जे काही पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे देअर इज अ प्रेझन्स ऑफ सम रिसेप्टर जे आपण आत्ता बघितले आयनोट्रॉपिक आणि मेटाबोट्रॉपिक रिसेप्टर. सो इथे काय होणार की हे जे काही न्यूरो ट्रान्समीटर आहे ते जाऊन बाउंड होणार आणि बाउंड झाल्यानंतर काय होतं की देअर इज अ प्रोडक्शन ऑफ सम रिस्पॉन्स. ठीक आहे. सो फोर्थ वन काय आहे, फोर्थ वन आहे रिस्पॉन्स. ठीक आहे. फर्स्ट झाली सिंथेसिस, सेकंड आहे स्टोरेज, थर्ड वन आहे रिलीज, फोर्थ वन आहे बाइंडिंग. ओके. फोर्थ आहे बाइंडिंग आणि फिफ्थ वन आहे रिस्पॉन्स. आता रिस्पॉन्स झाला म्हणजेच काय एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत सिग्नल गेली आहे. मला सांगा आता पूर्वीच्या काळी, आता तर मेसेज कॉल आले आहे बट पूर्वीच्या काळी जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असतं, फॉर एक्झाम्पल एक राजा आहे, एक किंग आहे, त्याला दुसऱ्या किंगसोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे, तो काय करत होता मला सांगा. तो एक दूध घेत होता, त्या दूधजवळ एक पत्र लिहित होता आणि तो राजाजवळ पाठवत होता. हा राजा काय करत होता, पत्र घेत होता आणि ह्या दूताला परत वापस पाठवत होता. सेम केसनं काय होतं की इथे एका प्री सायनॅप्टिक न्यूरॉनपासून एक सिग्नल आली, ती पास आउट झाली. कोण आली तर ते न्यूरो ट्रान्समीटरनं आली. म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन होतं ती न्यूरो ट्रान्समीटरनं आली, इथपर्यंत पोहोचवल्यानंतर ही जी काही सिग्नल यांना मिळाली आहे, इन्फॉर्मेशन मिळवली आहे, आफ्टर दॅट डिटॅचमेंट होणं खूप गरजेचं आहे ज्याला आपण टर्मिनेशन म्हणतो. ठीक आहे. हे टर्मिनेशन 3 वेनी होतं. एक होतं रिअपटेक म्हणजेच काय, हे जे काही इतर न्यूरो ट्रान्समीटर आहे ते अगेन त्याच्या वेसिकलला जाऊन स्टोर्ड होणार. ही झाली रिअपटेक. रिअपटेक कोण करतं तर डोपामाइन, सिरोटोनिन करतं. सेकंड वन आहे एन्झाईम ब्रेकडाऊन.
बऱ्याचदा काय होतं की हे जे बाउंड झालेले एन्झाईम आहे याला इथेच ब्रेकडाऊन केलं जातं. थर्ड स्टेज आहे डिफ्युजन, म्हणजेच काहीतरी इथे जे काही न्यूरोट्रान्समीटर बाउंड आहे याला डिफ्यूज आउट केलं जातं. ओके, सो हे झालं आपले न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन. आता मोस्ट ज्यावरती हे सगळी काही प्रोसिजर डिपेंड आहे दॅट वन इज अवर न्यूरो ट्रान्समीटर. हे न्यूरो ट्रान्समीटर कुठले कुठले आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर सी देअर आर 5 टाईप्स ऑफ न्यूरो ट्रान्समीटर जे आपल्या या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे. एक आहे गाबा रिसेप्टार, गाबा न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टार सुद्धा आहे आणि हा न्यूरो ट्रान्समीटर सुद्धा आहे, ज्याला आपण गॅमा अमिनो ब्युटेरिक ॲसिड म्हणतो. हा मेजर इनिबिटरी आहे, म्हणजे इनिबिशन करायचं काम करतो. गाबा कशा प्रकारे वर्क करतो तर गाबा हा स्पेशली जे काही क्लोराईड चॅनल आहे, एक्झॉन आहे, हा फॉर एक्झाम्पल हा एक्झॉन आहे, ही चेन असते, ठीक आहे. ह्या चेनमध्ये हा पर्टिक्युलर न्यूरॉनमध्ये हा जो काही एक्झॉन आहे हा आपला एक्झॉन आहे. इथे देअर इज अ प्रेझेन्स ऑफ सम क्लोराईड चॅनल. गाबा काय करतो, गाबा हा क्लोराईड चॅनलला ओपन करतो. ओपन केल्यानंतर काय होतं की न्यूरॉनमध्ये Cl निगेटिव्ह आयन्स एंटर्ड होणार आणि ज्यामुळे सेल हायपर पोलरायझेशन होणार. ठीक आहे, आता हे तुम्हाला गोष्ट कळली पाहिजे की सिग्नल कशा प्रकारे ट्रान्समिट होतं फ्रॉम वन एंड टू द अनादर एंड. ठीक आहे, सो याच्यासाठी पहिली प्रोसेस असते, एक असते पोलरायझेशन, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होण्यासाठी पोलरायझेशन. सेकंड आहे डिपोलरायझेशन अँड थर्ड वन आहे रिपोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय तर हा न्यूरॉन आहे, ह्या न्यूरॉनमध्ये आउटर साईडला पॉझिटिव्ह आयन्स असतात, इनर साईडला निगेटिव्ह आयन्स असतात. ही झाली पोलरायझेशन, म्हणजे ज्याला आपण रेस्टिंग करतोय, सेल ही रेस्ट करत आहे. सेकंड थिंग काय होतं की इथे देअर इज अ ओपनिंग ऑफ पॉझिटिव्ह चॅनल, म्हणजे जे काही Na पॉझिटिव्ह आहे ते चॅनल ओपन होतं. Na पॉझिटिव्ह एंटर्ड होतात आपल्या न्यूरॉनमध्ये. पॉझिटिव्ह आयन्स एंटर झाल्यामुळे काय होणार की इथे पॉझिटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. ही झाली डिपोलरायझेशन, म्हणजे इथे ॲक्च्युअलमध्ये जे काही सेल आहे ते इन्फॉर्मेशन पास आउट करते. आफ्टर दॅट थर्ड वन काय आहे तर थर्ड थिंगला काय होतं की पॉझिटिव्ह आयन्स सेलमध्ये जास्त प्रमाणात झालं आहे. सो इथे काय होणार, इथे एक कॅल्शियम आयन चॅनल ओपन होतं, पोटॅशियम आयन चॅनल ओपन होतं आणि पोटॅशियम सेलच्या बाहेर जातं टू मेंटेन पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅलन्स. सो अगेन काय होतं की आउटर साईड पॉझिटिव्ह आयन्स होतात आणि इनर साईडला निगेटिव्ह आयन. ही झाली आपली रिपोलरायझेशन, म्हणजेच काय अगेन रेस्टिंगवाली स्टेज. ठीक आहे, अगोदर पोलरायझेशन रेस्ट होता, देन सिग्नल पास आउट होतं, अगेन इथे रेस्टिंग झाली आहे. बट इथे हा काय करतो, हा क्लोराईन चॅनलला ओपन करतो आणि सेलला हायपर पोलराइज्ड करतो, म्हणजे इथे निगेटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशनला जास्त प्रमाणात करतो आणि सेल हे कमी एक्साइट होतं ऑलवेज. फंक्शन कुठलं आहे, इट रिड्यूस एन्झायटी, सिडेशन आणि कंट्रोल द सीझर्स. ड्रग्स कुठले आहे जे गाबाला रेग्युलेट करतात, एक आहे बेन्झोडायझोपिन आणि बार्बिट्युरेट. हा एन्झायटी आणि एपिलेप्सीला कंट्रोल करतो. देन गाईज सेकंड न्यूरो ट्रान्समीटर कुठला आहे तर एक आहे ग्लुटामेट. दॅट वन इज अवर एक्सायटरी, म्हणजे हा ऑलवेज एक्सायटेशन शो करतो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. हा NMDA म्हणजे अनमिथिल डिॲस्पिरेटला जाऊन बाउंड होतो, AMPA आणि केनाइटला जाऊन बाउंड होतो. हा कशा प्रकारे मेकॅनिझम शो करतो तर हा ओपन करतो सोडियम चॅनलला. हा डिपोलरायझेशनच्या वेळेस जो काही सोडियम चॅनल ओपन झालं होतं, सोडियम आयन सेंटर झाले होते, सेम केसने काय करतो ग्लुटामेट एक्साइट करतो आणि ह्या सोडियम चॅनलला एक ओपन करून पॉझिटिव्ह आयन सेलच्या आतमध्ये पाठवतो, ज्यामुळं न्यूरॉन एक्सायटेशन होतं. कुठले प्रोसेस करतं तर लर्निंग, मेमरी आणि सायनॅप्टिक प्लास्टिसिटी हा रेग्युलेट करतो. स्पेशली स्ट्रोक आणि एपिलिप्सीमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. थर्ड न्यूरो ट्रान्समीटर कुठला आहे तर दॅट वन इज अ ग्लायसिन. ग्लायसिन सेम डोपामाइनसारखा वर्क करतो, हा इनिबिशन शो करतो, कॅल्शियम आयनला ओपन करतो, बट हा स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन स्ट्रीममध्ये वर्क करतो. फोर्थ वन आहे दॅट वन इज अ सिरोटोनिन, ज्याला आपण 5-HT म्हणतो. हे अगेन ट्रिप्टोफॅनपासून सिंथेसाइज्ड होतात, मूड रेग्युलेट करतं, स्लीप, अपेटिक आणि पेन परसेप्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ह्याचे काही रिसेप्टार्स आहे ज्याला हे न्यूरो ट्रान्समीटर जाऊन बाउंड होतो. सी गाईज, बॉडीमध्ये जर सेरोटोनिनचं लेवल कमी झालं तर इट लीड्स टू डिप्रेशन. ठीक आहे, फिफ्थ आणि लास्ट न्यूरो ट्रान्समीटर कुठला आहे तर दॅट वन इज अ डोपामाइन. डोपामाइन म्हणजेच काय तर हा टायरोसिनपासून सिंथेसाइज्ड होतं. टायरोसिनपासून कुठले न्यूरो ट्रान्समीटर सिंथेसाइज्ड होतं तर नॉरॲड्रेनालिन, ॲड्रेनालिन आणि डोपामाइन. हा न्यूरो ट्रान्समीटर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. का
तर सी गाईज हा मोमेंट रेग्युलेट करतो, म्हणजे व्यक्तीची मोमेंट कोण रेग्युलेट करतं, तर हा एकुलता एक हार्मोन आहे. प्लेझेंट आणि रिवॉर्डी फिलिंग देतो. लाईक ड्रिंक केलेला, दारू पिलेला व्यक्ती बघा, तो हमेशा हसत दिसणार तुम्हाला, तो हमेशा हॅप्पी दिसणार. कोण रेग्युलेट करतं, तर हा डोपामाइन त्याच्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात सिक्रेशन होतं आणि म्हणून त्याला खुशीवाली, हॅप्पीवाली फिलिंग येतं. ठीक आहे, अगेन हार्मोनला रेग्युलेशन करतं. सी, डोपामाइनचं जर कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये जर कमी झालं तर पार्किन्सन्स होतो आणि डोपामाइनचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर शिझोफ्रेनिया होतो. ठीक आहे, सो हा झाला आजचा ए पार्ट, ज्यामध्ये आपण न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन आणि न्यूरो ट्रान्समिटर्स बघितला. सेकंड पार्टमध्ये आपण जनरल अॅनास्थेसिसबद्दल डिस्कशन करूया. ठीक आहे, सो अगदी इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन बघणार आहोत आणि प्री अॅनास्थेटिक ड्रग बघणार आहोत. सो नोट्स तुम्हाला पाहिजे असणार तर नोट्ससाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायची आहे. मी ही जी काही नोट्स आहे तुम्हाला अवेलेबल करून देईल. अगेन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता नोट्ससाठी. सो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, ज्यामध्ये आपण बी वाला पोर्शन डिस्कशन करणार आहोत. सो यस गाईज, व्हिडिओ जर आवडत असणार तर लाईक करायला विसरू नका.